चला मित्रांनो, सकाळ सकाळी स्टुडिओवरती आलो आणि आल्याला बघतोय काय तर सगळा पसारा तुम्ही बघू शकता इकडे. सगळा तसा पसारा आहे. एनिवेज मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आल्याला थोडंसं आता काल मी असाच पसारा टाकून गेलो होतो कारण शेवटी कंटाळा आला होता मला साफसफाई करायचा. तसं मी कधी कधी टाइमपास करतो, म्हणजे साफ करत नाही, कधी कधी प्रॉपर साफ करून जातो. सो आज सकाळ सकाळी आता पहिल्यांदा हे टेबल थोडंसं आवरू. पूर्ण तर नाही आवरत मी, साईडचं तसंच असतं, पण मेन जिथं मी स्केच काम करतो ना ते थोडंसं आवरून घेतो, म्हणजे नवीन स्केच करायला आपल्याला तिथे जागा भेटेल. आणि बाय द वे अजून एक स्केच आपल्याला आज फ्रेम करायचं कारण कस्टमर घ्यायला येणार आहेत. आणि काल जे तुम्हाला दाखवलं मी, हे आपण पॅक करून ठेवलं होतं, ते आता थोड्या वेळ जाऊन मी ते कुरिअर करून येईल. आणि दुसरं पॅक करून गिफ्ट रॅप वगैरे करून ठेवायचं, ते मी आता काम पटापट करून घेतो कारण ते दुपारी कधी पण येतील घ्यायला. आणि एक नवीन स्टुडंट येणार आहे एन्क्वायरी करायला, त्याचा फोन आला होता मगाशी. सो बघू आता ते आल्यानंतर मग ते क्लास लावतील का नाही, किंवा काय एन्क्वायरी काय त्यांना विचारपूस करायची ते करतील ते लोक. सो चला फटाफट मी काम चालू करतो. चला मित्रांनो, आपण फ्रेम वगैरे रेडी करून ठेवले. आता ते कस्टमर आले की आपण त्यांना ते देऊया. बाकी आता आपण स्केच एक चालू करूया नवीन, कारण आज काही करून रक्षाबंधनचे सगळे ऑर्डर्स फिनिश करायचे आहेत. ॲक्च्युली व्हिडिओ तुम्ही लेट बघत असाल, पण आजची तारीख तुम्हाला सांगतो, आज 14 तारीख आहे ॲक्च्युली आज, आणि 19ला रक्षाबंधन आहे. तर आज जे जवळजवळ येऊन घेणारे असतील ते ॲक्च्युली आता व्हिडिओ करत होतो, मध्येच थांबायला लागलं कारण स्टुडंटचा कॉल आला होता. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं नवीन एक स्टुडंट येणार आहे एन्क्वायरी करायला, तर ते येऊन गेले आता जस्ट. आणि मगाशी मी काय बोलत होतो ते पण विसरलो, तुम्हाला काय सांगत होतो. एनिवेज आता हे फ्रेमचं पण घ्यायला येतील, ते त्यांना देऊन टाकू आणि आता एक नवीन स्केच सुरू करूया. कारण हा रक्षाबंधनचं काय ते सांगत होतो तुम्हाला. रक्षाबंधनचे ऑफर ऑलमोस्ट आता फिनिश होतील आपले. आज मोस्टली 2 ऑर्डर बाकी आहेत, म्हणजे एक काल आपण सुरू केलेली आणि एक नवीन ऑर्डर करायची. तर ते दोन्ही पण फिनिश आज होतील. आणि आज ॲक्च्युली 14 तारीख आहे, तुम्ही व्हिडिओ लेट बघत असाल. सो 19 तारखेपर्यंत सगळ्यांना बाकीचे तर डिस्पॅच झालेले आहेत आपले स्केच, लांबचे वगैरे, म्हणजे पुण्याचे बरेचसे ऑर्डर होते, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण ॲक्च्युली ऑर्डर होते 1-2-3 आपल्याला. सो ते मी कधीच डिस्पॅच केलेत आणि हे जवळचे ऑर्डर आहे, त्यामुळे आज उद्यापर्यंत फिनिश होतील. आजच होतील फिनिश, सो उद्या परवा त्यांना देऊन टाकू आपण, म्हणजे टाईमवरती सगळे आपल्याला डिस्पॅच होतील बरोबर. सो चला फटाफट आता सुरू करूया. तर मित्रांनो, फ्रेम घ्यायला आता कस्टमर स्टेशनवरती येणार, तर मी फटाफट ही फ्रेम त्यांना देऊन येतो. काय तेव्हा जर ज्यांना येऊन घेता येत नसेल त्यांना, तुम्हाला तर माहिती आहे, आपण त्यांना कुरिअरने पाठवतो. आणि फ्रेम सोबत असेल, विदाउट फ्रेम असेल, आपण सगळे कुरिअरने प्रॉपर असे पाठवतो. आणि जवळपास मागच्या मला वाटतं 4-5 वर्षापासून मी स्केचिंग करतोय, तर जवळपास 400-500 पेक्षा जास्त आपण कुरिअर केलेले आहेत. ऑल ओव्हर इंडिया आपले ऑर्डर चाललेले असतात. तुम्ही कुठूनही बघत असाल, तुम्हाला स्केच वगैरे हवे असतील तर तुम्ही बिंदास ऑर्डर करू शकता, काय टेन्शन नाहीये. चला मित्रांनो, आपण ते देऊन तर आलेलो आहे फ्रेम त्यांना, आणि आता स्केचिंगला सुरुवात करूया फटाफट. आणि जवळपास आता टाइम झालाय, दुपारचे 3:30 वाजलेत. आणि एक स्टुडंट जो येणार होता तो पण येऊन गेलाय मागाशी, मला वाटतं तुम्हाला सांगितलं मी, तो मागाशी झाला होता. सो चला आता स्केच फटाफट चालू करूया. मित्रांनो, मागाशी आपण स्केच करत होतो तेव्हा एका कस्टमरचा फोन आला, म्हणजे कस्टमर नव्हतं ऍक्च्युली, ऑर्डर केली नाही त्यांनी. त्यांचा फोन आला होता की आता रक्षाबंधन आहे आणि इंडिपेंडन्स डे सुद्धा येतो 15 तारखेला. सो काय ऑफर्स वगैरे आहेत का, तर मी विचार करतो काहीतरी ऑफर ठेवायची 3-4 दिवसासाठी लगातार अशी ऑफर काहीतरी ठेवायची. म्हणजे 15 आणि 16ला मला वाटतं फ्रायडे, आणि 17-18 सॅटर्डे संडे म्हणजे विकेंड. आणि काय म्हणतात 15 ते 19 ऑलमोस्ट सगळे घरी असतील आणि विकेंड वगैरे फिरायला वगैरे जात असतील, म्हणजे लॉंग विकेंड बेसिकली म्हणू शकतो आपण त्याला. सो तसं आहे, त्यामुळे मी विचार करतो 15 ते 19 काहीतरी भन्नाट अशी ऑफर ठेवूया आपण. आणि ती ऑफर तुम्हाला जाणून घ्यायची तर इन्स्टावरती बघू शकता, कारण इन्स्टावरती आपण ती ऑफर टाकतो. आणि ही व्हिडिओ कदाचित तुम्ही लेट बघत असाल तर इन्स्टावरती फॉलो करून घ्या, कारण दर फेस्टिवलला किंवा फेस्टिवल नसला तरी आपण ऑफर काढत असतो. मंथ एंड ऑफर असेल, माझ्या बर्थडेची ऑफर असेल, काही ना काहीतरी ऑफर चालूच असतात. सो इन्स्टाला फॉलो करून घ्या जर तुम्हाला काय ऑर्डर आपल्याकडनं करायची असतील आणि ऑफर्समध्ये करायचे असेल बेसिकली तर. एनिवेज मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले जवळपास 6:30 होत आले. जे स्केच आपण सुरू केलं होतं ऑलमोस्ट फिनिश झाले, ते A4 साईजचं स्केच आहे. आणि अजून एक आपल्याला लास्ट रक्षाबंधनवाला, हे ॲक्च्युली मला वाटतं रक्षाबंधनचं नाही, पण ऑफर जी आपण टाकली होती बेसिकली त्याच्यात हे ऑर्डर आली होती. सो लास्ट आपण ती आता फिनिश करणार आहे, म्हणजे एक लास्ट बाकी आपली सुरुवात करायची आणि ते आज संध्याकाळपर्यंत फिनिश करायचं आहे. सो आता जे आपण स्केच फिनिश केलं त्याला आपण स्प्रे वगैरे करून घेऊया. कस्टमरला दाखवले मी सगळं काम केले, स्प्रे वगैरे करून तसंच ठेवूया, नंतर फ्रेम करूया त्याला. A few moments later. तर मित्रांनो, नवीन एक आपण आता जे स्केच लास्ट रोड सुरू करणार आहे
म्हणजे हे जे स्केच आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त असं स्केच आहे. म्हणजे लिटरली मला पण हे करायला खूप जास्त मजा येणार आहे. कारण हे स्केच म्हणजे मी जवळपास 10,000 1200 मला वाटतं 1500 स्केच तरी केले असतील सगळे टोटल मिळून मागच्या 4-5 वर्षात. पण असं स्केच मी पहिल्यांदा करणार आहे. आणि फोटो मी कदाचित तुम्हाला परमिशन घेऊन कदाचित टाकेल व्हिडिओमध्ये. बघू आता कस्टमरची परमिशन आहे का नाही. मला तर वाटतं तुम्हाला दाखवावं हे स्केच. इंस्टाला कदाचित मी टाकेन परमिशन असेल तर, किंवा व्हिडिओमध्ये पण टाकेन. पण हे स्केच एकदम जबरदस्त आहे. एका बेबीचं आणि त्याच्या वडिलांचं स्केच आहे. फेसचं स्केच नाही आहे पण भारीवाला असं स्केच आहे. एक्सप्रेशन्स आणि एक नंबर असं एक स्केच येणार आहे. मला पण उत्सुकता लागली हे स्केच कसं होईल ते. सो आता फटाफट मी सुरुवात करतो आणि फटाफट कम्प्लीट करायचं ट्राय करतो याला. One hour later. चला मित्रांनो, फायनली आपलं स्केच पण कम्प्लीट झालेलं आहे आणि रात्रीचे आता वाजले जवळपास 9:30 होत आलेत. आपण व्हिडिओ एडिट पण नंतर करून घेतलं. स्केच ऑलमोस्ट झाले, थोडंसं फायनल फिनिशिंग बाकी ते मी उद्या करतो. तुम्हाला माहिती आहे आपण लगेच एक साथ सगळं करत नाही. आणि दुसरं जे स्केच सकाळी कंप्लीट केलं होतं ते पण आपण फ्रेम करून ठेवलेले, कस्टमर उद्या येणार आहेत घ्यायला ते ॲक्च्युली. सो दोन्ही पण स्केच आपले झालेले आहेत. आता ऑलमोस्ट आपलं आजचं काम कंप्लीट झालेलं आहे. सो चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.